पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वे गाडीला हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना। गेल्या 12 वर्षांमध्ये रेल्वे क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व परिवर्तनामुळे देशाला मोठा लाभ झालाय आणि विकासाची गती अनेक पटीने वाढली आहे। पंतप्रधानांच्या हस्ते जालंधर इथून देशभरातल्या 75 अमृत स्थानकांचं लोकार्पण, राज्यातल्या बारामती आणि नांदुरा या स्थानकांचाही समावेश। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारची रणनीती आणि प्रस्तावित विधेयकांवरती चर्चा करण्यासाठी रालोआच्या मंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक। वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर। 20 लाख विद्यार्थ्यांपैकी 11 लाख विद्यार्थी झाले उत्तीर्ण। पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या संघटनेच्या एका दहशतवादी गटाच्या तपासात गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने केली 5 जणांना अटक। राज्यातल्या सिंचन प्रकल्पांसाठी सरकारची भरीव तरतूद, सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश। शिवसेना उभाठा पक्षाचं रामरक्षा आंदोलन हे दांभिक, प्रभू रामचंद्रांना राजकारणाचा विषय बनवल्याची भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाचं पहिलं रिंगण आज इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडी इथं संपन्न। वेव्स 2027 परिषदेच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा। नियोजनात कुठलीही कमतरता राहू नये यासाठी समन्वयानं काम करण्याचं आवाहन। जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी, सुवर्ण आणि रौप्य पदकांची लयलूट सुरू। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूची पहिल्यांदाच उपांत्य फेरीमध्ये धडक। आणि राज्यामध्ये मान्सूननं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला, अनेक भागामध्ये दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते